श्री गणेशाय नमः. मेष राशीच्या जातकांनो, 2 या वर्षाचा शेवट तुमच्यासाठी केवळ कॅलेंडर बदलणारा काळ नाही, तर साक्षात काळाशी 2 हात करण्याचा क्षण ठरणार आहे. थोर गुरुजींनी ग्रहांच्या महाविनाशक स्थितीचा अभ्यास करून हा थरारक इशारा दिला आहे. गुरुजींच्या मते वर्षाचे शेवटचे 72 तास हे मेष राशीसाठी आगीच्या तावडीतून जाण्यासारखे असतील. ग्रहांची अशी मोठी उलथापालथ यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही. आकाशात मंगळाचे रौद्ररूप आणि जमिनीच्या पोटातून येणारे भूकंपाचे ते अनाकलनीय हादरे हे दर्शवत आहेत की मेष राशीच्या जातकांसाठी विनाशाची घंटा वाजू लागली आहे. हा भूकंप केवळ भूगर्भाचा नसेल तर तुमच्या स्थिर आयुष्याचा पाया उखडून टाकणारा असेल. 28 डिसेंबरची ती भयावह दुर्गाष्टमी आणि 31 डिसेंबरची मोठी एकादशी, या 2 तिथींमध्ये दडलेल्या घटना तुमच्या हृदयाचे ठोके वाढवणारा आहे. गुरुजी सांगतात की मेष राशीचा स्वामी मंगळ स्वतः रक्तवर्णी होऊन पृथ्वीवर संकट ओढवून घेणार आहे. या काळात नेमकी कोणती शक्ती तुम्हाला सावरणार आणि कोणती अज्ञाताची भीती तुम्हाला ग्रासणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या आजूबाजूला अशा काही विचित्र घटना घडतील ज्या पाहून विज्ञानाची बुद्धीही काम करणार नाही. हा काळ तुमच्या साहसाची आणि संयमाची अंतिम परीक्षा घेणारा आहे. पण सावधान, या विनाशाच्या आणि भीतीदायक छायेखालीच 5 अशा चमत्कारिक घटना दडलेल्या आहेत ज्या तुमचे आयुष्य आणि तुमचे नशीब मुळापासून बदलून टाकतील. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हे चमत्कार मेष राशीच्या जातकांसाठी भाग्योदयाचे द्वार उघडतील. या 72 तासांत तुम्ही मृत्यूच्या दाढेतून परत येणार की सुवर्ण काळाकडे झेपावणार? 2026 हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे असेल हे सर्व या काळरात्रीत घडणाऱ्या ग्रहयुद्धावर अवलंबून आहे. काळ आता आपली क्रूर चाल चालत आहे, त्यामुळे मेष राशीच्या जातकांनो डोळ्यात तेल घालून तयार राहा, कारण जे घडणार आहे ते कल्पनेच्या पलीकडले आहे. गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी खोटी ठरत नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्यावर बाबा भोलेनाथाचा आशीर्वाद सदैव राहो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत गंभीर शब्दात इशारा दिला आहे की 2025च्या अखेरच्या 72 तासांत तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा शनीच्या क्रूर दृष्टीच्या जाळ्यात अडकणार आहे. ही ग्रहांची मोठी उलथापालथ आकाशात रक्तासारखा लाल रंग पसरेल, जो एका मोठ्या भूकंपाचा आणि विनाशाचा पूर्वसंकेत असेल. गुरुजींच्या मते हा भूकंप केवळ जमिनीला तडे देणार नाही, तर मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यातील अहंकाराचे किल्ले उद्ध्वस्त करेल. जमिनीच्या पोटातून येणारे ते भयावह आवाज तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील. अशावेळी तुमची चपळता कामाला येणार नाही, तर केवळ निसर्गासमोर नतमस्तक होणेच तुम्हाला वाचवू शकेल. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या भीषण युद्धाचा परिणाम म्हणून 28 डिसेंबरची ती भयावह दुर्गाष्टमी साक्षात प्रलयाचे रूप घेऊन येईल. गुरुजी सांगतात की मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असल्याने या दिवशी आगीशी संबंधित अपघात किंवा निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळू शकतो. हा सस्पेन्स इतका गडद आहे की तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी अचानक अशा काही घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अष्टमीच्या रात्री एक अज्ञात शक्ती तुमच्या आसपास वावरत असल्याचा भास होईल, जो तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांची जाणीव करून देईल. मेष राशीच्या जातकांनो, या संकटाच्या काळात भूकंपाच्या लहरी जेव्हा तुमच्या उंबरठ्याला धडकतील तेव्हा तुमची खरी परीक्षा सुरू होईल. गुरुजी म्हणतात की 28 तारखेच्या त्या काळरात्रीत मेष राशीच्या जातकांनी अतिधाडस दाखवणे टाळावे. ग्रहांची ही मोठी उलथापालथ तुमच्या राशीच्या जातकांसाठी एक प्रकारचा सापळा असू शकते. विजांचा कडकडाट आणि जमिनीची थरथर हे साक्षात शक्तीचे कोपलेले रूप असेल. गुरुजींनी वर्तवलेल्या या धोक्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे या 72 तासांत सावध राहणे हाच एकमेव पर्याय उरतो. मेष राशीच्या जातकांनो, या थरारक वातावरणात जिथे भीती आणि अनिश्चितता आहे तिथेच दुर्गाष्टमीचा हा काळ तुम्हाला एक संधीही देणार आहे. जर तुम्ही या दिवशी शक्तीची उपासना केली तर भूकंपाचा तो धक्का तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता गाडून टाकेल. गुरुजी सांगतात की ही अष्टमी विनाशाची नांदी असली तरी श्रद्धावानांसाठी ती सुरक्षिततेचे कवचही बनू शकते. काळ अशा वळणावर आहे जिथे प्रत्येक क्षण मृत्यू आणि जीवन यांच्यातील सीमारेषेवर उभा आहे. या विनाशाच्या सावटातून जो तावून सुलाखून बाहेर पडेल त्यालाच पुढील चमत्कार पाहण्याचे भाग्य लाभेल. मेष राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरची ती मोठी एकादशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारी रात्र ठरेल.
गुरुजींच्या दिव्य दृष्टीनुसार या दिवशी ग्रहांची अशी मोठी उलथापालथ होणार आहे की ज्यामुळे कालचक्र उलटे फिरल्याचा भास होईल. जेव्हा साऱ्या जगासाठी हे नवीन वर्षाचे स्वागत असेल तेव्हा मेष राशीच्या जातकांसाठी तो कर्माच्या हिशोबाचा अंतिम क्षण असेल. गुरुजी सांगतात की मध्यरात्रीच्या त्या भयावह शांततेत आकाशातून एक गूढ प्रकाश पृथ्वीवर अवतरेल, जो केवळ मेष राशीच्या नशिबाचे बंद टाळे उघडण्यासाठी असेल. या एकादशीच्या रात्री दडलेला सस्पेन्स तुमच्या भविष्याची दिशा कायमची बदलून टाकणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेला पहिला महाचमत्कार म्हणजे अकल्पित धनवर्षाव. भूकंपाच्या त्या भीतीदायक सावटातही जेव्हा जमीन हादरत असेल तेव्हा तुमच्या नशिबातील धनाचा मार्ग अचानक मोकळा होईल. अनेक वर्षांपासून रखडलेली संपत्ती किंवा एखादा गुप्त खजिना अशा मार्गाने तुमच्यासमोर येईल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. हा चमत्कार तुम्हाला कफल्लक अवस्थेतून थेट राजाच्या सिंहासनावर बसवू शकतो. पण सावधान, हे धन मिळवताना तुमची दानत आणि नियत साफ असणे गरजेचे आहे, अन्यथा ग्रहांचा कोप व्हायला वेळ लागणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, दुसरा आणि तिसरा चमत्कार तुमच्या अस्तित्वाशी संबंधित असेल. गुरुजी सांगतात की मृत्यूच्या दाढेतून परत येण्याचा अनुभव तुम्हाला या 72 तासांत येऊ शकतो. एखादा भीषण अपघात किंवा संकट तुमच्यासमोर उभे ठाकेल, पण एका अदृश्य हाताने तुम्हाला सावरले जाईल. याच काळात तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली एखादी मौल्यवान व्यक्ती किंवा हक्क तुम्हाला पुन्हा प्राप्त होतील. हरवलेले सामर्थ्य आणि प्रतिष्ठा या एकादशीच्या रात्री मेषराशीला पुन्हा बहाल केली जाईल, जो निसर्गाचा एक अत्यंत दुर्मिळ चमत्कार असेल. मेष राशीच्या जातकांनो, चौथा चमत्कार तुमच्या शत्रूंच्या विनाशाचा आहे. गुरुजींच्या मते जे लोक तुम्हाला संपवण्याचे कारस्थान रचत होते त्यांचा अंत या ग्रहांच्या तांडवात अत्यंत क्रूर पद्धतीने होईल. तुम्हाला हातही न लावता तुमचे विरोधक स्वतःच्याच विणलेल्या जाळ्यात अडकून काळाच्या पडद्याआड जातील. हा चमत्कार तुमच्या मार्गातील सर्व अडथळे कायमचे दूर करेल. या 3 दिवसांत मेष राशीच्या जातकांना एक अशी अदृश्य शक्ती साथ देईल जी तुमच्या विरोधकांना धुळीस मिळवेल आणि तुम्हाला विजयाचा मुकुट परिधान करेल. मेष राशीच्या जातकांनो, पाचवा आणि अंतिम चमत्कार म्हणजे दैवी साक्षात्कार. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जेव्हा घड्याळाचे काटे 12वर येतील तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचा स्पर्श किंवा एखादा असा दिव्य दृष्टांत होईल जो तुमच्या डोळ्यांतील अंजन घालेल. गुरुजी म्हणतात की हा चमत्कार तुमच्या आत्म्याला शुद्ध करेल आणि तुम्हाला आगामी संकटांपासून वाचवण्यासाठी एक रक्षण कवच प्रदान करेल. या 5 चमत्कारांनंतर मेष राशीचा जातक हा केवळ सामान्य माणूस उरणार नाही, तर तो एक अजय योद्धा म्हणून 2026 मध्ये पाऊल ठेवेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते 2025चे शेवटचे 72 तास हे तुमच्या सहनशक्तीची सीमा पाहणारे असतील. आकाशातील ग्रहांची ही मोठी उलथापालथ मेष राशीच्या जातकांच्या आयुष्यात एक असा भावनिक आणि भौतिक भूकंप घडवून आणणार आहे, ज्याची कल्पना कोणत्याही विज्ञानाला करता येणार नाही. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा अत्यंत क्रूर अवस्थेत असल्यामुळे तुमच्या स्वभावात कमालीचा चिडचिडेपणा आणि उग्रपणा येईल. ही मानसिक उलथापालथ तुमच्या निर्णयांना चुकीच्या दिशेला नेऊ शकते, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याचे सावट तुमच्यावर आहे. मेष राशीच्या जातकांनो, भौगोलिकदृष्ट्या होणारा हा मोठा भूकंप तुमच्या राहत्या घरासाठी किंवा मालमत्तेसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यानुसार या काळात जुन्या इमारती, वीज प्रवाह आणि अग्नीशी संबंधित वस्तूंपासून अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. जर तुमच्या घराच्या भिंतींना अचानक तडे गेले किंवा जमिनीतून काही अनाकलनीय कंपनं जाणवू लागली तर तो केवळ निसर्गाचा इशारा नसून तुमच्या कर्माच्या फळांचा उदय आहे. गुरुजी म्हणतात की या काळात निसर्ग मेष राशीच्या जातकांकडून त्यांच्या मागील चुकांचा हिशोब व्याजासह वसूल करणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या घोर संकट काळातून वाचण्यासाठी गुरुजींनी सावधानतेचे काही कडक नियम पाळायला सांगितले आहेत. 28 डिसेंबरच्या दुर्गाष्टमीपासून ते 31च्या रात्रीपर्यंत प्रवासाचे सर्व बेत रद्द करणे तुमच्या हिताचे ठरेल. गुरुजींच्या मते मेष राशीच्या जातकांनी या काळात शक्यतो जमिनीवर झोपणे आणि लोखंडी वस्तूंचा वापर टाळणे महत्त्वाचे आहे. भीतीचे हे सावट इतके गडद असेल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरातही असुरक्षित वाटू लागेल. ही भीती घालवण्यासाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे हा एकमेव धार्मिक आणि तांत्रिक उपाय ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहांची ही मोठी उलथापालथ तुमच्या सामाजिक प्रतिमेलाही हादरा देऊ शकते. गुरुजींनी असा सस्पेन्स वर्तवला आहे की या 3 दिवसांत
तुमच्या विरोधात काही गुप्त कारस्थाने रचली जातील, जी भूकंपापेक्षाही अधिक भयानक असतील. तुमचे जवळचे मानले जाणारे लोकच या काळात तुमची साथ सोडून जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला एकटेपणाची भीती वाटू लागेल. पण ही वेळ डगमगण्याची नाही तर स्वतःला सिद्ध करण्याची आहे. गुरुजी सांगतात की जो मेष जातक या काळात आपला संयम ढळू देणार नाही, तोच या संकटाच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर पडू शकेल. मेष राशीच्या जातकांनो, या सर्व भीतीदायक परिस्थितीमध्ये गुरुजींनी एक आशादायक संकेतही दिला आहे. जरी हा भूकंप आणि ग्रहांचे तांडव तुम्हाला मुळापासून हलवून सोडणार असले, तरी ही प्रक्रिया तुमच्या आयुष्यातील घाण साफ करण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे सोने अग्नीतून तावून सुलाखून निघाल्यावर अधिक चमकते, तसेच या 3 दिवसांच्या संघर्षानंतर मेष राशीचा जातक अधिक शक्तिशाली होणार आहे. गुरुजींच्या मते हे संकट म्हणजे तुमच्या आगामी मोठ्या विजयाची पूर्वतयारी आहे. त्यामुळे घाबरू नका, पण गाफीलही राहू नका, कारण काळ आता स्वतःचा न्याय निवाडा करण्यास सज्ज झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 2025 सालाचा हा शेवटचा काळ अत्यंत विघातक ग्रहांच्या छायेत असल्याने गुरुजींनी तुमच्या संरक्षणासाठी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त धार्मिक उपाय सांगितला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असल्याने आणि तो या काळात पीडित असल्याने तुम्ही 28 डिसेंबरच्या दुर्गाष्टमीला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदुराने 2 स्वस्तिक काढावेत आणि त्यामध्ये मध्यभागी लाल रंगाचे 2 कोळसे ठेवावेत. हा विधी घराला एका सुरक्षित कवचात बांधून घेईल, ज्यामुळे भूकंपाचे हादरे आणि बाहेरील नकारात्मक ऊर्जा तुमच्या उंबरठ्याबाहेरच थांबेल. गुरुजी सांगतात की या 72 तासांत दररोज संध्याकाळी हनुमान चालिसाचा पाठ करणे आणि घराच्या 4ही कोपऱ्यात थोडंसं गंगाजल शिंपडणे हे तुमच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी अनिवार्य आहे. मेष राशीच्या जातकांनो, 31 डिसेंबरच्या त्या मोठ्या एकादशीला वर्षाचा शेवट चांगला व्हावा आणि 2026 मध्ये तुमची भरभराट व्हावी, यासाठी गुरुजींनी अन्नदान आणि सुवर्णदान यांचा एक विशेष विधी सुचवला आहे. या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करून पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास ग्रहांची मोठी उलथापालथ तुमच्यासाठी संकटाऐवजी संधी घेऊन येईल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या दिवशी गरिबांना गूळ आणि हरभऱ्याची डाळ दान केल्याने मंगळाचा कोप शांत होईल. हे धार्मिक उपाय केवळ विधी नसून ते काळरात्रीच्या त्या भयावह सस्पेन्समध्ये तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवणारे दिव्य दीप आहेत. श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा हाच धार्मिक उपाय तुमच्या आयुष्याचा कायापालट करेल. मेष राशीच्या जातकांनो, 1 जानेवारी 2026चा सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा जुन्या जगाचा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा अंत झालेला असेल. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या 72 तासांच्या महाप्रलयातून आणि भूकंपाच्या धक्क्यातून जे जातक वाचतील त्यांचा जणू काही दुसरा जन्म झालेला असेल. ग्रहांच्या त्या भीषण उलथापालथीने तुमच्या कुंडलीतील पितृदोष, शत्रुबाधा आणि 7.5चे अशुभ परिणाम जळून खाक झालेले असतील. गुरुजी सांगतात की ची पहिली पहाट तुमच्यासाठी केवळ नवीन वर्षाची सुरुवात नसेल, तर ती एका अशा सुवर्णकाळाची नांदी असेल जिथे तुम्ही मातीला हात लावाल तिथे सोनं होईल. भीतीचे ते काळरात्रीचे सावट आता ओसरलेले असेल आणि चमत्कारांच्या त्या 5 घटनांनी तुमची झोळी सुखाने भरलेली असेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेला अंतिम सस्पेन्स आता एका दिव्य सत्याच्या रूपात समोर येईल. ज्या जातकांनी दुर्गाष्टमीच्या त्या भयावह रात्री स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले आणि एकादशीच्या पवित्र दिवशी ईश्वरी शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी आता नशिबाची दारे कायमची उघडली जातील. ग्रहांची ती तांडव करणारी स्थिती आता तुमच्यासाठी एका शक्तिशाली राजयोगात बदललेली असेल. गुरुजींच्या मते या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेला मेष जातक आता समाजात एका महान नायकाच्या रूपात ओळखला जाईल. तुमच्या शत्रूंचे नाव घेणारेही कोणी उरणार नाही आणि तुमच्या कुटुंबात अशा आनंदाचे आगमन होईल ज्याची तुम्ही पिढ्यानपिढ्या वाट पाहत होता. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा की काळ हा कोणासाठीही थांबत नाही, पण तो संधी केवळ त्यांनाच देतो जे धोक्याची चाहूल ओळखून सावध होतात. 2025चे ते शेवटचे 3 दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात भयावह पण सर्वात परिवर्तनकारी काळ ठरतील. गुरुजींचा हा अंतिम आशीर्वाद आहे की या संकटाच्या ढिगाऱ्याखाली मेष राशीचा जातक दबला जाणार नाही, तर तो त्यातून अधिक फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेईल. भविष्यातील नेतृत्व करण्यासाठी सज्ज व्हा, कारण या महापरिवर्तनाने तुम्हाला आता जगातील सर्वात शक्तिशाली बनवले आहे. गुरुजींचे हे शब्द काळाच्या दगडावरील रेघ आहेत हे विसरू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही येत्या 72 तासांतील ही भविष्यवाणी तुमच्या डोळ्यांतील अंजन घालणारे ठरेल.
व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ कृपा ठेवा सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. तुमचा एक सकारात्मक कमेंट ह्या संकटाच्या काळात तुम्हाला मानसिक बळ देऊ शकतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण भविष्यातील तुमच्या राशीचे असेच सखोल आणि सत्य उलगडे आम्ही नियमितपणे घेऊन येणार आहोत. श्री स्वामी समर्थ.